नमस्कार रसिकांनो, मी जगदीश खांदेवाले ओविराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज मी आपल्यासमोर तडतड बाजा उर्फ DK सर हे व्यक्तिचित्र सादर करणार आहे. ते कदाचित तुम्हाला थोडंसं अतिशयोक्तीसारखं वाटेल, पण ही अतिशयोक्ती नाही. तसेच ते सेवानिवृत्त झाल्याने निवेदन करताना भूतकाळ वापरला आहे. गैरसमज नसावा, देव त्यांना उदंड आयुष्य देव. प्रकाशाचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्त असल्याने विजेचा लखलखाट आपल्याला आधी दिसतो आणि नंतर ढगांचा गडगडाट ऐकू येतो. पण DK सरांबाबत मात्र बरोबर उलट होतं. म्हणजे असं की त्यांच्या आगमनाची वर्दी त्यांच्या आरडाओरड्याने आधी येत असे आणि नंतर ते प्रगट होत. त्यांची गणना फक्त वर्कोहोलिक या सदराखाली करणं जरा चुकीचं होईल. ते वर्कोहोलिक तर होतेच, याबद्दल काही शंका नाही. पण त्यामुळे त्यांचे इतर गुण झाकोळले जातात. जसे की ते उत्तम टास्क मास्टर होते. कोणतं काम कोणाला द्यावं म्हणजे खात्रीने होईल याची त्यांना अचूक जाण होती. काम पूर्ण होण्यासाठी काय लागेल ती मदत ते न मागता ते देत असत. पण लोकांच्या लक्षात राहतो तो त्यांचा आरडाओरडा. ते स्वतः त्यांच्या कामात वाकबगार होते आणि ते काम होतं दुसऱ्याकडून काम करवून घेणं. कोणत्याही प्रोजेक्टला सर्व प्रकारच्या गोष्टी लागतात, सर्व प्रकारची माणसं पण लागतात. त्या काही एकाच माणसात एकवटल्या असतात असं नाही. मग जी व्यक्ती ज्यात एक्सपर्ट असेल त्याच्याकडून ते काम करून घ्यायचं, हा त्यांचा मूलमंत्र होता आणि तो त्यांनी यशस्वीपणे 35 वर्षे राबवला. मग एवढा त्यांचा आरडाओरडा सहन करत लोक त्यांची कामं का झपाट्याने करत? भीतीने तर नक्कीच नाही. भीतीने फार तर 2-3 वेळा तुम्ही काम करून घेऊ शकता, नेहमी नाही. अति झालं तर समोरचा माणूस म्हणतो नाही करत, जा काय करायचं ते कर. तर मुख्य कारण हे होतं की हा माणूस कितीही आरडाओरडा चिडचिड करत असला तरी माणसं जोडून होता आणि ओळखून होता. त्याच्या कोणत्याही माणसाचं कोणतंही काम असो, मेडिकलचं असो, लोनचं असो किंवा सर्वांच्या जिव्हाळ्याचं म्हणजे ॲप्रेझल, प्रमोशन असं असलं तरी सर्व विना तक्रार आणि वेळेवर होतच असत. अर्थात ते त्याकरता संबंधित विभागाच्या मागे हात धुवून लागत. तुम्ही माझी कामं वेळेवर पूर्ण करा, तुमची कामं माझ्यावर सोडा, हा त्यांचा फंडा होता. जे कामाच्या बाबतीत होतं तेच नियम सुट्ट्यांच्या बाबतीत पण होतं. आजारपण वगैरे त्यांना अजिबात मान्यच नव्हतं. अर्जंट काम, घरगुती काम तर केवळ बहाणेबाजी या सदरात मोडतात असं त्यांचं ठाम मत होतं. फक्त 2च बाबतीत ते रजा देण्यास अजिबात खडखड करत नसत. त्यातलं एक म्हणजे कोणाच्याही मुलीच्या बाबतीतलं. अगदी ॲडमिशन ते लग्नापर्यंत मुलीचं कारण असलं तर सुट्टी ताबडतोब मिळणार म्हणजे मिळणार. आणि दुसरं म्हणजे आजारपण किंवा निधन. ज्या दिवशी निधन झालं असेल तोच एक दिवस. सुटकात तुम्ही घरी बसून काय करणार, हा त्यांचा प्रश्न असे. याचा अतिरेक झाल्याने बऱ्याचदा गमती होत असत. एकदा एक मुलगी लग्नपत्रिका द्यायला गेली तर तिलाच त्यांनी सुट्टी मिळणार नाही असं सांगितलं. त्यावर त्यांनी माझं स्वतःचंच लग्न आहे असं सांगितल्यावर ते तिच्यावर उलटच डाफरले. आधी का नाही सांगितलं, पण अर्थात रजा दिली. दुसऱ्या एका वेळी एका कलिगला
दहाव्याकरता दुसऱ्या गावी जायचं होतं, म्हणून 2 दिवस रजा पाहिजे होती. तर त्याला या महाशयांनी 10वा दिवस सुट्टीच्या दिवशी कर म्हणून सांगितलं. त्यावेळी सुरेंद्र म्हणून आमच्यात एक सिनियर होते, त्यांनी समजावल्यावर रजा मिळाली. तसं त्यांचं लक्ष पण चौफेर असायचं. 2-3 वेळा एखाद्याने एकच कारण सांगून, म्हणजे आजी गेल्याचं सांगून जर रजा घेतलीच तर त्याला मिटिंगमध्ये सर्वांसमक्ष ते खडसावायचे की आता सगळ्या आज्या संपल्या आहेत, याच्यापुढे रजा मिळणार नाही. त्यांचे काही आडाखे पण असत आणि अनुभवाने ते सिद्ध झाले होते. उदाहरणार्थ, जर कोणी म्हणालं की रिपोर्ट तयार आहे पण मी आणायला विसरलो, तर ते सरळ म्हणत याचा अर्थ एवढाच आहे की रिपोर्ट वगैरे काहीही तयार नाही आणि आत्ता जर तुला आणायला पाठवलं तर तू काही परत येणार नाहीस. आणि बऱ्याचदा ते बरोबर पण असायचं. नंतर भेटतो, सांगतो असे म्हणणाऱ्या लोकांवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. त्यांची स्वतःची पण एक भाषाशैली होती. जसं पेंट शॉपला ते नेहमी पेन शॉप म्हणत, कारण उघड आहे. ठेंगणे लोक जेवढे जमिनीवर दिसतात त्याच्या दुप्पट जमिनीखाली असतात, हा त्यांचा आणखी एक आवडता सिद्धांत. तसंच शर्ट इन न करणारी माणसं कामाच्या बाबतीत जरा बेफिकीर असतात, हे त्यांचं अजून एक मत. अशा बऱ्याच मतांचा त्यांच्याकडे साठा होता. 2 गोष्टींचा त्यांना अगदी मनापासून तिटकारा होता. एक म्हणजे चोरी आणि दुसरं म्हणजे अवज्ञा. मग त्यात अडकलेला कोणाकरताही शब्द टाकणं वगैरे विसरायचं. आणखी काही गोष्टींची त्यांना चीड होती, ती म्हणजे चापलुसी आणि चुगली. चापलुसी करायला कोणी सुरुवात केली तर त्यांची पहिली प्रतिक्रिया असायची की माझे पाय जमिनीवर आहे तेव्हा कामाचं बोल. आणि चुगली करणाऱ्याच्या बाबतीत त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत ते ज्याच्याविषयी चुगली सुरू आहे त्याला फोन करून बोलावून घ्यायचे आणि दोघांनाही आमनेसामने बसवून म्हणायचे, आता बोला. मग एवढ्या कडक शिस्तीला कंटाळून लोक काम टाळत असतील किंवा सेक्शन बदलून घेत असतील असं तुम्हाला वाटत असेल तर तसं काही नव्हतं. लोक आपसात कुरकरत, तक्रारी करत, पण काम चोख करत, कारण त्यांची दुसरी बाजूही तेवढीच प्रभावी होती. एकदा जर त्यांच्या लक्षात आलं की या माणसाला कोणतंही काम द्या, तो तक्रारी न करता न कुरकुरता ते चोख करतो, तर त्या माणसाकरता ते काय वाटेल ते करतील. उदाहरणार्थ, एखाद्या कामासाठी जर ग्रुप बाहेर पाठवायचा असेल तर श्रेणीप्रमाणे रेल्वे प्रवास आणि विमान प्रवास असायचा. पण तिथेही हे महाशय आरडाओरडा करून सर्वांना विमानानेच पाठवायचं. जर ॲडमिननी मोडता घालायचा प्रयत्न केला तर सरळ सांगायचे, कंपनीला परवडत नसेल तर माझ्या पगारातून कापून घ्या, पण माझी सर्व माणसं विमानानेच जातील. तसे ते स्वतःची फजिती पण मोकळेपणे शेअर करत. एकदा सार्वजनिक सुट्टीच्या बाबत मॅनेजमेंटचा निर्णय सांगण्यासाठी त्यांनी काही निवडक अधिकाऱ्यांना बोलावलं. तो निर्णय सांगताच अधिकाऱ्यांनी आम्हाला हे आधीच माहिती आहे असं त्यांना सांगितलं. त्यावर त्यांनी आश्चर्याने तुम्हाला हे कसं काय कळलं हे विचारलं. त्यावर एका अधिकाऱ्याने सांगितलं की तुमच्या मीटिंगला जो चहावाला पोऱ्या होता तो चहाचे रिकामे कप न्यायला आला असताना त्यांनी हे सर्व ऐकलं होतं आणि त्यांनी हे आम्हाला सांगितलं. त्यावर त्यांनी हसून आपण हारलो बाबा हे कबूल केलं. त्यानंतर मात्र कोणत्याही मीटिंगमध्ये चहा द्यायला किंवा रिकामे कप न्यायला पोऱ्या आला तर ते त्याचं काम पूर्ण होईपर्यंत बोलणं बंद करत.
सत्कार समारंभ हे त्यांना अजिबात आवडत नसत. सेंडॉफमध्ये तर खोटं बोलण्याची चढावड असते हे त्यांचं ठाम मत होतं. म्हणूनच त्यांनी स्वतः पण सेंडॉफ समारंभ नाकारला होता. या नुसत्या सांगायच्या गोष्टी वाटत असतील तुम्हाला, पण ते तसं नव्हतं. ते स्वतः त्याप्रमाणे वागत पण. संपूर्ण 35 वर्षाच्या कालावधीत या माणसाने एकदाच हाफ डे रजा घेतली, ती पण त्यांच्या निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी. धन्यवाद. तर मित्रो, ही होती तडतडबाजा उर्फ DK सर हे व्यक्तिचित्र. हे आपल्याला आवडले असल्यास कृपया लाईक करा, कॉमेंट जरूर करा आणि अजून ओविराज चॅनेल सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती. धन्यवाद.